पनीर खाताय तर सावधान। नाशिकमध्ये बनावट पनीर जप्त करण्यात आले। नाशिकच्या सातपूरमध्ये तब्बल 239 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये विक्रीसाठी आणलेलं 48 हजारांचं त्या ठिकाणी पनीर जप्त करण्यात आलं आहे। त्यामुळे पनीर खाद्यपदार्थ घेत असाल तर आता सावधान। नाशिकच्या सातपूरमध्ये तब्बल 239 किलो बनावट पनीर हे जप्त करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये विक्रीसाठी आणलेलं तब्बल 48 हजारांचं पनीर जप्त करण्यात आलं आहे। सणासुदीच्या काळात बनावट पनीर विकणाऱ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो। नाशिकच्या सातपूर भागात अन्न व औषध प्रशासनाने आता ही मोठी कारवाई केलेली आहे। राज्यातील बनावट पनीर विक्रीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली। अजित पवारांनी अन्न व औषध प्रशासन, नियोजन, वित्त, गृह विभागाच्या अप्पर मुख्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। या संदर्भात बनावट पनीरची आता दखल अजितदादांनी घेतली आहे। अप्पर मुख्य सचिवांची आज बैठक आहे। भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडल्यानंतर अजितदादांनी ही बैठक बोलावली आहे। आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी सभागृहात बनावट पनीर दाखवले होते। बनावट पदार्थामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। कारवाई करण्याची आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मागणी केली होती। अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणते आदेश दिले जाणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष असतं।